नमस्कार, मी प्राध्यापक शीतल वर्गे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आज आपण BCom फर्स्ट सेमिस्टर फर्स्टमधील पहिला टॉपिक अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण या टॉपिकबद्दल काही माहिती समजून घेऊया. Amalgamation of partnership firm means the combination of two or more partnership firms into a new firm or the merging of one firm into another. याचा अर्थ काय होतो तर साझेदार कंपन्या ज्या असतात त्यांचं अमलगमेशन होत असतं. म्हणजे दोन किंवा अधिक भागीदारी फर्म ज्यावेळेस एकत्र येतात आणि एकत्र येऊन नवीन फर्म तयार करतात किंवा एखाद्या फर्मने दुसऱ्या फर्मला समाविष्ट करून घेतात, याला आपण अमलगमेशन असं म्हणतो. याचा मागचा उद्देश फक्त एवढाच आहे की जे काही संसाधनं आपल्याकडे आहेत त्याचा एकत्रित वापर केला जावा आणि आपल्या अवतीभोवती ज्या काही स्पर्धा आहेत त्या स्पर्धा कमी करणे, त्याचबरोबर आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे आणि जो आपला विकास आहे त्या विकासाचा किंवा आपल्या व्यवसायाचा एक उत्कृष्ट पद्धतीने विकास करणे, म्हणजेच की अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म ही याची डेफिनेशन झाली. आता जास्त काही आपण न पाहता डायरेक्टली या टॉपिकचे जे की पॉईंट आहेत, महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिली की पॉईंट आहे फॉर्म्स ऑफ अमलगमेशन. फॉर्म्स ऑफ अमलगमेशनमध्ये आपण काय पाहू शकतो की म्हणजे अमलगमेशनचे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये कोणते प्रकार आपल्याला दिलेले आहेत तर न्यू फर्म म्हणजेच फॉर्मेशन म्हणजे काय तर एखादी नवीन कंपनी तयार करणे. टू ऑर मोर फर्म्स क्लोज अँड अ न्यू फर्म्स इज फॉर्म म्हणजे सर्व जुन्या ज्या कंपन्या आहेत, सर्व जुने फर्म जे आहेत ते सगळे बंद करून एक नवीन फर्म तयार करणे, हा एक अमलगमेशनचा प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार आहे ऑब्झॉर्प्शन, जो इथे आपण दिलेला आहे ऑब्झॉर्प्शन. वन फर्म टेक्स ओव्हर अनदर म्हणजे एक फर्म दुसऱ्या फर्मला आपल्या फर्ममध्ये समाविष्ट करून घेते. म्हणजे एखादी फर्म ऑलरेडी चालू आहे तर दुसरी एखादी फर्म ती बंद न करता, म्हणजे ती कंपनी बंद न करता ती कंपनी आपल्या चालू असलेल्या कंपनीमध्ये समाविष्ट करून घेणे, म्हणजे मर्ज करून घेणे, याला म्हणायचं ऑब्झॉर्प्शन. हे दोन पॉईंट जे आहेत ते अमलगमेशनचे प्रकारमध्ये येतात, म्हणजे टाईप्स ऑफ अमलगमेशन. आता पाहूया नीड्स फॉर अमलगमेशन. नीड्स फॉर म्हणजे अमलगमेशनची गरज काय आहे, कशासाठी आपल्याला अमलगमेशन करावं लागतं तर टू इन्क्रीज कॅपिटल. आपल्या अमलगमेशनची ज्यावेळेस आपण वाढ करतो तेव्हा आपल्या कंपनीमध्ये जास्तीत जास्त पार्टनर्स ॲड होत असतात आणि ते पार्टनर्स येताना मोकळे येत नाहीत तर ते त्यांच्यासोबत त्यांचं वैयक्तिक कॅपिटल घेऊन येतात. मग असं झाल्यामुळे आपल्या कंपनीमध्ये आपोआपच भांडवलाची वाढ होते. म्हणजे अमलगमेशन करण्यासाठी टू इन्क्रीज कॅपिटल हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा आहे टू रिड्यूस कॉम्पिटिशन, स्पर्धा कमी करण्यासाठी. एकच उत्पादन घेणाऱ्या अनेक कंपन्या जर एकत्रित येऊन काम करू लागल्या तर साहजिकच आपल्या कंपनीला ज्या इतर गोष्टींशी किंवा इतर कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत होती ती स्पर्धा करणे म्हणजे कमी होईल. आणि त्याचबरोबर इतर उत्कृष्ट कंपन्या, चांगल्या कंपन्या आपल्यासोबत काम करत असल्यानंतर साहजिकच आपल्या कंपनीतून निघणारं उत्पन्न हे एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न होऊ शकतं. नंतरचा मुद्दा आहे फॉर बेटर मॅनेजमेंट. उत्तम व्यवस्थापनासाठी अमलगमेशन करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर टू सर्व्हाइव्ह इन द मार्केट. बाजारामध्ये टिकून राहण्यासाठी अमलगमेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. बाजारामध्ये टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या स्वतःचा विकास करण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा जिकिरीनं प्रयत्न करत असतात. त्यावेळेस आपली कंपनी कुठे कमी पडू नये किंवा आपण कुठेतरी कमी पडू नये, आपलं व्यवस्थापन कुठेतरी कमी पडू नये म्हणून आपण अशा प्रकारे अमलगमेशन केलं तर नक्कीच या गोष्टीचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. पुढचा प्रकार आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट. अकाउंटिंग ट्रीटमेंट म्हणजे की जे अकाउंट्स आपण ओपन करणार आहे त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते प्रकार्स यूज करणार आहोत.
म्हणजे अकाउंटिंग फॉर स्टेप ज्या आहेत, अकाउंटिंगच्या स्टेप ज्या आहेत त्या आपण इथे पाहणार आहोत. या स्टेप आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना फार उपयोगी ठरणार आहेत. आता आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट म्हणजे हिशोब पद्धती, एखाद्या कंपनीची हिशोब पद्धती कशा पद्धतीने चालते त्याचा आपण अभ्यास करणार आहे. पहिला मुद्दा आहे क्लोज ओल्ड फर्म्स बुक्स, म्हणजे जे जुने खाते होते, जे जुनी फर्म होती त्याचं खातं बंद करणं, ही आहे पहिली ट्रीटमेंट. म्हणजे जर आपल्याला ही कंपनी बंद करायची आहे तर त्या कंपनीशी संदर्भात जेवढे काही खाते आहेत ते सगळे खाते बंद करायचे. पुढे आहे रिव्हॅल्युएट ॲसेट अँड लायबिलिटीज, जुन्या फर्मच्या ज्या ॲसेट आणि मालमत्ता देणी आहेत, म्हणजे मालमत्ता व देणी आहेत, या सगळ्यांचं पुनर्मूल्यांकन करणं, त्या वस्तू ज्या आहेत त्यांची व्हॅल्यू बदलणे, ही आहे दुसरी ट्रीटमेंट, अकाउंटिंग ट्रीटमेंट. तिसरी आहे सेटल ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे जुन्या भागीदारांचे जे भांडवली खाते होते ते निकालात काढणे, म्हणजे ते सेटल करणे. पुढे आहे ओपन न्यू फर्म बुक्स, म्हणजे नवीन फर्मचे खाते उघडणे. आता आपण नवीन फर्म तयारच करणार आहे तर त्या फर्मची ऑफिशियली आणि लिगली जे काही फर्म्स बुकची बुक्स आहेत ते आपल्याला ओपन करावे लागतात. ही झाली अकाउंटिंग ट्रीटमेंट. पुढे आहे स्टेप्स इन्व्हॉल्व. आता याची प्रक्रिया काय आहे, अमलगमेशन करण्याची प्रक्रिया काय आहे, तर डिसोल्युशन ऑफ ओल्ड फर्म, जुन्या फर्मचं विघटन करणे. पुढे आहे रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज, मालमत्ता व देणी यांचं पुनर्मूल्यांकन करणे. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस, जो काही नफा तोटा झालेला आहे त्या नफ्या तोट्याचं वाटप करणं. आणि पुढचं आहे फॉर्मेशन ऑफ न्यू फर्म, म्हणजे नवीन फर्मची काय करणे, निर्मिती करणे. ही आहे एकंदरीत अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्मची थोडक्यात माहिती. एवढ्या माहितीवरून आपल्याला एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स किंवा वन लाईन सेंटेन्स आन्सर अशा प्रकारची प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यापैकी काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी दिलेले आहेत, पहा. व्हॉट इज द अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की अमलगमेशन पार्टनरशिप फर्म म्हणजे काय. इट इज द प्रोसेस ऑफ मर्जिंग 2 or more पार्टनरशिप फर्म्स इंटू 1, 2 किंवा अधिक भागीदारी फर्म्सचे एकत्रीकरण करून एक फर्म तयार करणे, ही प्रक्रिया. हे आहे याचं उत्तर. पुढचं आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ अमलगमेशन. अमलगमेशनचे 2 प्रकार जे आधीच आपण पाहिलेले आहेत, फॉर्मेशन ऑफ न्यू फर्म्स आणि ऑब्झर्प्शन ऑफ वन फर्म इंटू अनदर. आता पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर द स्टेप्स अकाउंटिंग फॉर अमलगमेशन. ह्या स्टेप्ससुद्धा आपण पाहिलेल्या आहेत, ज्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पहा, डिसोल्युशन ऑफ ओल्ड फर्म्स, रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, फॉर्मेशन ऑफ न्यू फर्म्स. हे आहे आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्मचं मिनिंग आणि थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता या प्रॉब्लेममधील महत्त्वाचा भाग जो आहे जर्नल एंट्रीज आणि अकाउंटिंग प्रॉब्लेम, हे आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. यानंतरच्या लेक्चरला आपण जर्नल एंट्रीज कशा प्रकारे करायच्या आहेत, जर्नलचे प्रकार आणि त्याचे रूल्सनुसार आपण जर्नल एंट्रीज करणार आहोत. पुढच्या लेक्चरला भेटूया. या लेक्चरमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही मेसेज करून किंवा फोन करून विचारू शकता. थँक्यू.